काल दौंड तालुक्यामध्ये राहू येथे एका मंगल कार्यालयाच्या शेडवरती बिबट्या चढला असता त्या ठिकाणी त्याला हाय टेन्शनच्या वायरीला धक्का लागून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला। तर आज या ठिकाणी वन अधिकारी RFO साहेब राहुल काळे साहेब यांनी त्या बिबट्याला ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करण्यासाठी दौंड वन विभागामध्ये आणले आहे। तर विच्छेदन केल्यानंतर त्याचे कशा पद्धतीने कशाने मृत्यू झाला याचं निवारण याचं ते डिटेल्समध्ये आपल्याला सांगतील। पण त्याआधी सरांनी सांगितलं की त्या मंगल कार्यालयावरती हा बिबट्या चढला असता त्याला शॉक लागला आहे, पण ते शॉक लागला याची चौकशी करावी पूर्णतः की त्या मंगल कार्यालयाच्या वरती हा हाय टेन्शनची वायर गेलेली आहे। तर ती हाय टेन्शनच्या वायर गेली असताना तरी देखील या मंगल कार्यालयाला परमिशन कशा पद्धतीने मिळाली व त्या मंगल कार्यालयाच्या ज्याचं मंगल कार्यालय त्यांनी वन विभागाचे किंवा वन विभागाची नसून MECB बोर्डाची परमिशन घेतली का की यासाठी सखोल चौकशी काळेसाहेबांनी करावी आणि योग्य ती कारवाई करावी याची मी सरांना विनंती करतो। दौंड तालुक्यामध्ये मौजेराव येथे शंभो मंगल कार्यालयाच्या शेडवर बिबट मृत आढळून आला। सदर प्रकरणी वन विभागाने दाखल केलेला आहे। चौकशी तपास चालू आहे। बिबट झाडाच्या फांदीच्या माध्यमातून वरच्या शेडवर मंगल कार्यालयाच्या शेडवर गेला होता आणि तिथे विजेची तार त्या शेडच्या वरती एक असल्याने प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे की विजेचा धक्का बिबट वन्य प्राण्याला बसल्यामुळे तो मृत झालेला आहे। या प्रकरणी पशुवैद्यकीय अधिकारी दौंड यांच्या टीममार्फत शवविच्छेदन करण्यात येत असून नक्की ते कशामुळे त्याचा मृत्यू झाला हे आपल्याला पुढील काळात निश्चित कळेल।